अध्याय 32. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्तात्रय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्रीमंत नृपती अलिजा बहादूर जयाजी राव शिंदे सरकार सर्व गुणेश्वर संपन्न शूर उदार अक्कलकोटास आले होते. नाशिककर गोविंद बुवा स्वामी आणि इतरही जन होते समागमी. त्या काळी श्री दत्तात्रेय कैवल्य धामी राजमंदिरी स्थित होते. जाणूनी शिंद्याचे हदगत शुद्ध तेथून ग्रामाबाहेर पातले दत्तावधूत. शिंदे भूपतीस कळताच गेले धावत दत्तात्रय दर्शनार्थ सप्रेमे. घातले अनन्य भावे साष्टांग नमन देखुनी सगुण पूर्ण ब्रह्म सनातन. दयाजी राजे अति संतुष्ट होऊन मानसी प्रश्न आणिती. त्या प्रश्नाचे प्रशस्त समाधान समर्थांनी अंतसाक्षित्वे केले अमृत भाषणे करून. मग गोविंद स्वामी आणि नृप विद्वान प्रसन्न मन होताचे म्हणती, आपण साक्षात परमेश्वर निसंशय आहा अंतसाक्षी निर्विकार. दर्शने कृतार्थ झालो पावन स्थिर नारायणा कृपाब्दे. मग यतित्रे कंठीचा पुष्पहार नृपतीचे गळ्यात घातला प्रसाद श्रेयस्कर. नंतर पुन्हा दर्शन घेऊन शिंदे सरकार गेले स्वराजधानीस आनंदे. पुढे शिंदे नृपतीस पुत्ररत्न प्राप्त झाले अन्य मनोरथ परिपूर्ण. दयाजी नृपती आणि प्रजाजन आनंद निमग्न झाले. आणि श्रीमंत तुकोजीराव होळकर राजधानी ज्याची प्रसिद्ध इंदूर ते अक्कलकोटासी होळकर सरकार 1-2 वेळा आले होते. दत्तात्रय स्वामी दर्शने करून तुकोजी नृपवीतस बाणले समाधान. तेव्हा त्यांनी अन्नसत्र धन वेचून ठेविले अक्कलकोटात. तुकोजी भूप होळकर होते शौर्य औदार्य संपन्न गुणगंभीर विद्वान न्यायी सद्वर्मी चतुर. पुत्र सुखयुक्त विराजित तयाचे बाळासाहेब नंदन यथात न्याये बरीच वर्षे राज्य करून प्रस्तुत पुत्रासी राज्य स्थापून सुखे विश्रांती घेती ते. ऐसे महीधर मंत्री प्रधान आणि शेट सावकार सधन तैसे महात्मा योगी आणि विद्वान अगणित जनदर्शनास येत होते. नगर जिल्ह्यातील बलापूर केशव गोविंद देवस्थान असे सुंदर. त्या वनातील संन्यासी योग्य थोर महात्मा पुरुष असलेले तेही योगी अक्कलकोटासी 3-4 वेळा आले होते दर्शनासी. तैसेची हंसराज योगी लोक हितैषी त्यांनी अनेक ग्रंथावर टीका केल्या. पुढे अक्कलकोटचे सरकारी जोशी भाऊंचे दत्तक पुत्र गणेश ज्योतिषी त्यांनी घेऊन लोकसहाय्य द्रव्यासी बांधविला मठ स्वगृहात. स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार गणपती जगदंबा हरिहर आणि समर्थांच्या पादुका सुंदर मंदिरात स्थापन झाल्या. सासवडकर दीक्षितांनी याज्ञिक करुनी गणेश जोशी हस्ते अर्चा सम्यक. तेव्हा पादुकांवरी धान्याधिक घातले स्वामी समर्थांनी. 4 पैसे दिधले दीक्षितांसी श्रीफल प्रसाद गणपतराव जोशासी. ब्राह्मण भोजन तांबूल दक्षिणेसी समारंभ योग्य झाला. या मठ बांधण्याचे कामी सहाय्यता अक्कलकोटस्थ जनांनी थोडी बहुता यथाशक्ती द्रव्ये केली. समर्पार्थता नामाकरिता समर्थांच्या मुंबईचे विनायकराव वासुदेवजी आणि ढवळे बळवंतरावजी यांनी खर्च करून द्रव्यपुंजी योग्यता विराजित मठ केला. या मठात चिंतो सखाराम टोळ याच्या भक्तीने काष्टाच्या पाटावरी कोमल स्वामी समर्थांची चरण कमले विमल उमटली तो पाट मांडिला आहे. त्या पाटावरील दत्त पादुका विलोकुनी संतोष वाटे लोका. या मठात वारंवार यथयुथ नायका यवनी बैसणे प्रिय होते. समर्थांनी औदुंबर वृक्ष लाविलेला देवाचे उजवे बाजूस आहे शोभला. मोठा वृद्धिंगत असे झाला आणि सभामंडप सुंदर दिसे. या मठात गुर्जरस्थ बडोद्यातील श्रीमंत जमुनाबाई महाराणी धर्मशील उदार शूर दयालू चित्त निर्मळ विवेकी सदाचारी भक्तिमान. त्यांनी देवपूजा नैवेद्यादी व्हावे आणि मुख्यत्वे 2 सेवेकरी अवघे. त्या सेवेकऱ्यांसी मधुकरी अन्न मिळावे म्हणून ठेविले अन्नसत्र. दरमासी येऊनी 125 रौप्य मुद्रिका अन्नसत्र ठेविले धर्मार्थ परोपकार्यार्था. ऐसे काही गेलिया संवत्सरा अन्नसत्र बंद झाले. पुढे प्रतिवर्षी रौप्य मुद्रिका 125 मिळत होत्या. काही वर्षे त्याही बंद झाल्या सावकाशे. परमेश्वर इच्छेने एकेकाळी गणपतराव जोशी नाम याचा मोगलाईतील जहागीर ग्राम प्रख्यात श्रीमंत सरकार निजाम याचेकडून जप्त झाला. उपाय साधने करूनी फार गणेश जोशी बैसले चिंतातुर. मग जेथे स्थित होते दत्त दिगंबर प्रसन्न वदन अभयकर. तेथे जाऊनी घातले नमन. जोशी उभे ठेले चित्त उग्निग्न. विचारिले गणेशेकर जोडून ग्राम केव्हा सुटेल.
उपाय प्रयत्न साधने खुंटली, काही सुटेना मतिमंद झाली. आता शेवटी पाहिजे फळली, समर्थांची कृपा एक. नंतर वदती भगवान दयाळ, काळजी करू नको, आताच येईल पाटील. ऐसे आशीर्वचन झाल्यावरी तत्काळ त्या ग्रामाचा पाटील पातला. जप्ती उठून जहागीर ग्राम सुटला, ऐसे राजमुद्रांकिक आज्ञापत्र घेऊन आला. ते पाहताची जोशांचा विस्तारला, अनंत भाग्योदय काळ. तेव्हापासून गणेश जोशांची स्वामी समर्थ चरणी रूढ विश्वासाची. भक्ती जडली परम सुखाची, सामर्थ्य लीला विलोकुनी. शके 1788 पासून स्वामी दत्त दिगंबराचे उत्तम स्थान. बुधवार पेठेत व्हावे म्हणून महाजन विचार उद्भवला. पुरुषार्थ प्रयत्न तदनंतर चोळाप्पा पुजारी आणि इतर संस्थानचे कारभारी उदार समर्थ नामे करू लागले. अक्कलकोटात साह्यांचे आकडे पडले रौप्य मुद्रिकेचे थोडे. पुणे मुंबई अधिक शहरचे पुढे यादीत नामस अंक पडू लागले. लोकाश्रयाचे धन अल्प बहुत जमू लागले अक्कलकोटात. श्रीपाद भट्ट परिश्रम करीत अनेक नगरात जाऊनी जनसमुदायात प्रार्थना बरवी, करून देवकार्यात यादी फिरवी. थोडे बहुत धन जमेल ते पाठवी अक्कलकोटास समर्थ कार्या. शके 1799 पासून सुमुहूर्तावर पाया खोदून प्रारंभ श्री समर्थ आज्ञे करून झाला सर्वार्थ विजयप्रद. मंद गतीने देवालयाचे काम चालले घेऊन दत्तात्रेय नाम. देवालय देवगर्भासह विश्राम अपूर्व धाम सिद्ध झाले. श्री दत्तात्रेय स्वामी आज्ञेनुसार देवळात खाली स्वच्छ गुहा सुंदर. ब्रह्मविद्येचे समूळ भांडागार, शुद्ध भक्ती वैराग्यादिकांचे. त्या परमानंद गुहेत एक प्रहर पर्यंत स्थित होते दत्तस्वामी दिगंबर. म्हणती हे आमचे आद्य नित्य प्रियकर स्थान योग समाधी सुखाचे. जेथे वैदिक श्रौती याज्ञिक विद्वान ब्राह्मण पातले अनेक. रामाचार्य अष्टावधानी उपनामक अक्कलकोट निवासी. प्रसिद्ध अवतारिक चिदंबर दीक्षित, त्यांचे पौत्र अण्णा दीक्षित. प्रख्यात आणिले पाचारुनी सन्मानयुक्त शेषभट्ट अग्निहोत्री. खेडकर धोंडाचार्य, भागेवाडीकर बावाचार्य, शंकर शास्त्री आणि योग्य शास्त्री देव निंबर्गीचे. शेषभट्ट इंडीकर आणि श्रौती स्मार्ती विद्वान इतर. अक्कलकोटी यवनी द्विजवर देवता स्थापन आरंभिले. स्वस्थानी स्वस्वरूपे प्रत्यक्ष देवता साक्षात्कारासित झाल्या प्रधानता. वेदमंत्र घोष आणि स्तोत्रे तत्वता जय जयकारे गर्जती. सर्व जातीचे नारीनर लोक सगळे तेथे उभे ठेले नागरिक. देवता स्थापन प्रसंग अलौकिक पाहुणी हर्षित सर्व झाले. ऐसी संस्थापना श्री समक्ष झाली. प्रसन्न वदन स्वामीराज माऊली. देखुनी विनोदेती विद्वान मंडळी. प्रभृती अण्णा दीक्षित रामाचार्य. ते त्या काळी योगीश्वरास विनविती. आपण साक्षात पूर्णब्रह्म स्वरूप चिन्मूर्ती असुनी महादेव दत्त प्रतिमा गणपती देवतांचं श्रेष्ठ स्थान दिधले का? ओट्यावरती देवतांशी स्थान देणे आणि आपण खाली गुहेत बसणे हे योग्य आहे काय कारणे? विश्वंभरा महेश्वरा भगवदती प्रभू योगाधीश्वर. आमचे आश्रमस्थानी कोणी आले जर, त्यासी बैसवूनी उत्तमासनावर त्याचे आदरातिथ्य केले पाहिजे. अतिथी अभयागतासी आश्रमी आल्यासी सिंहासनावरती बैसवावे त्यासी. खाली आपण बैसावे ऐसी शिष्टाचार परंपरा वृत्ती असे. नंतर पुनरपि ते विद्वज्जन योगीश्वरासी करीती सविनय प्रश्न. आपण देवतांसी अर्पिले सुस्थान हे यथायोग्य झाले. परंतु या देवतांसी नैवेद्य अन्नोदक निर्वाहासी नित्य नियमपूर्वक कैसे मिळावे हो जगन्नायक जगतपालका सांगाजी. मग प्रसन्न वदन त्रैमूर्ती अवतार द्विजवरासी अर्पिती प्रशस्त उत्तर. हा निजपुत्र आम्रकोटेश्वर, त्याचा पुत्र लंबोदर असे. त्याची जननी जगदंबा ईश्वरी, तिचा स्वामी माया विशिष्ट जगसूत्रधारी. हिरण्यगर्भ विराट पुरुष परिवारी, प्रपंच विस्तारी पुत्र पौत्राधिक असे. या सर्वत्र देवासी समान अखंडित पूजा नैवेद्य समर्पण. नित्यशी नित्य मंगल उपचार जाण निसंशय होतील हो. आम्ही खाऊ ते त्यास देऊ, यात अंतर कदापि न ठेवू. निरंतर ऐक्य अभिन्न स्थितीने राहू. प्रपंच टाकूनी सर्वथा ऐकूनी प्रश्नाचं यथायोग्य समाधान. ते विद्वज्जन गदगदा हसले पोट धरून. पुन्हा दत्तात्रेय स्वामींसी ते विद्वान तृतीय प्रश्न विचारिती. हे जगदीशा नारायण अनंता, या ब्रह्मानंद गुहेत वारंवार का बैसता? क्षमा करून हे सांगाची तत्वता. हरी भगवंता गुरुराया.
तेव्हा वदती दत्तात्रय स्वामी समर्थ साधू त्राणा लागी आणि धर्म संस्थापनार्थ सर्वांशी प्राप्त व्हावा स्वार्थ परमार्थ म्हणून योगायोगी अवतरतो. संपूर्ण जन व्हावे सुखी अद्वेष सत्य मृदू भाषण वदावे मुखी सर्वांभूती नम्रता असावी मित्र सखी अखंड प्रीती परस्पर या हेतुस्तव ब्रह्मानंद गुहेत आमचे हे आद्य प्रियस्थान विख्यात जगन्मंगल कारक देवतायुक्त अद्वैत परमामृत स्वरूपी हेची आमचे एकांत समाधी स्थान काया दत्त नगरी सहित येथेच राहून भक्तासी देऊ निज दर्शन विदेह कैवल्यात येथे बसुनी शेवटी काया या ब्रह्मानंद गुहेत ठेवून राहू समाधिस्थ गुप्त भक्त सेवक जनांचे सदोदित मनोरथ पूर्ण करू ऐसे बोधुनी केले समाधान त्याने संतुष्ट झाले विद्वान आणि जन अन्य मग समर्थाज्ञे सर्वांशी प्रसाद जाण श्रीफल तांबुलादी दिधले ते ऐसे श्री गुरु समर्थांची लीला अगम्य अर्थक देवादिकाला भवानवी तारक सर्वत्राला इति द्वित्रिशतितमोऽध्याय समाप्ता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.